मम्मी हम्म. ट्रिपला जाणार आहे नाही जायचं. का? हम्म. का? मी सांगते म्हणून. हे नाही ग मम्मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज कॉलेजला सुट्टी आहे आमच्या. आता बघ 11 वाजल्यात सकाळचे. अजून नाश्ता त्यांनी काय केलो नाही आहे. नाश्ता करायचा आहे. घरात आहे आत्ता श्रीखंड. खरं मी आत्ता घरात तर कोणच नाही आहे. मी म्हणाले अंड्याची पोळी करूया. खरं मला अंड्याची पोळी वगैरे करता काय येत नाही. पहिला एक यूट्यूबला व्हिडिओ बघतो कसं करायचं असते, आणि मग तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो मी. रोजीला जरा भेटा आमच्या. तरी बहीण किटा चाटू नको. चला अंड्याची पोळी करूया मस्तपैकी. पहिला व्हिडिओ बघून घेतो एक, मग करतो. रेसिपी तर बघटले. रेसिपीमध्ये पहिला सांगितल्यात, पहिला तर एक कांदा घ्यायचा आहे आणि तो कापायचा आहे. कांदा उडकतो एक मिनिट. कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल, काल मी बाजारला गेलतो आणि तिथनंच मी कांदा आणलाय, तोच कापतो आता. तरी पण दिसत नाही की व्हिडिओमध्ये. खाली बसून हे करायला लागलोय. खरं म्हटलं तर मला काय सुद्धा येत नाही जेवणातलं. चहा सुद्धा बनवायला येत नाही. मी चहा मित्रांकडं बनवायला शिकलोय. तोच माझा पहिला व्हिडिओ असेल यूट्यूबला. कांदा चिरून घेतले. आता पहिला तर काय करायचं, अशी घरात अंडी असली तर अंडी घ्यायची आणि थांबा एक मिनिट. हे की नाही बरोबर. ही उकडलेली अंडी. तर भावानं लय मोठा स्कॅम झालाय. लय म्हणजे लय मोठा स्कॅम झालाय. त्याच्या दोन्ही अंड्या उकडलेल्या अंड्या आहेत आणि त्यामुळे त्या अंडी काय म्हणतात, त्या अंडीचं ऑमलेट करायचा प्लॅन पण कॅन्सल झालाय. आता यो चिरलेला कांदा भातात टाकतो मला खायला. काय करू आता, स्कॅम झालाय लय मोठा. लिंब आहे का बघा. घरात काय झालं माहिती आहे काय, मी व्लॉगिंग करायला घरातनं बाहेर पडतोय 4ला. घरात आलो की मी फोन लावतोय आरुषला. आरुष मी घरी आलोय. आणि घरातल्याने काम सांगितलेले वगैरे ऐकत नाही. घरातल्यांना वाटते मी एकदम काय म्हणतात त्याला, घरातला करता व्यक्ती असून असं करतोय ते, असं त्यांना वाटते. त्यांना मी सांगितलं नाही अजून की मी व्हिडिओ त्यानं करतोय. त्यांना वाटते मी नुसतं उगाच बोंबलं थिंडतोय. कारण मी संध्याकाळी 4ला गेलो तर मी डायरेक्ट घरी संध्याकाळी 8-9लाच येतोय. मग अभ्यास पण असते मला. घरातल्यांना म्हटलंय मी नाही शनिवार रविवार तेवढे फिरायला देत जावा, तर तरीसुद्धा तिने ऐकत नाहीत माझं. लोक 19 मिनिटाच्या व्हिडिओवर व्हायरल व्हायलात आणि मी ते 10-10 मिनिटाचे 20-20 मिनिटाचे आठवड्यातनं 4 व्हिडिओ टाकते तरी फेमस होईना. आपणा नसीब. झोपेतनं उठलेलो आणि ग्रुपवर बघतोय तर सगळे मॅसेज ढीगवर पडल्यात. तर काय विषय झाला, काल मी आरुषला म्हटलेलं आता मला सुट्टी 4-5 दिवस कॉलेजला, आपण ट्रिपला जाऊया काय. तर आरुषने ते मनावर घेतला आणि डायरेक्ट ग्रुपला टाकलाय मेसेज ट्रिपला जाऊया. आणि सगळीजण हा म्हटल्यात. आणि कॅन्सल करायचा प्लॅन फक्त माझ्याकडेच असतो, कारण आमच्या घरातली मला परमिशन देत नाहीत. तर
ट्रिप कुठं जाणार आहे ते तर पुढच्या ब्लॉगमध्ये टाकतो. खरं मम्मीकडं परमिशन घेताला आणि मेन परमिशन असते मामाची. मामानं जर परमिशन दिला तर ट्रिप 100%. खरं जर मामानं कॅन्सल केला ट्रिपचा प्लॅन तर मग मी ट्रिप त्यांना कॅन्सल करू देणार नाही मी. कारण माझ्यामुळं त्याने ऑलरेडी 3-4 वेळा ट्रिप कॅन्सल केल्या. तर संध्याकाळी आता मम्मी येईल त्यावेळी मम्मीकडनं परमिशन घेतो आणि मामाची परमिशन लपीन मम्मीलाच काढायला लावतो. मम्मी ट्रिपला जाणार आहे. कुठं? ते व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. नाही जायचं. का का मी सांगते म्हणून. हे नाही ग मम्मी 2-3 वेळा ऑलरेडी कॅन्सल केलं मम्मी. प्लीज मम्मी असं दे. जाऊ दे की मम्मी. नाही अभ्यासाचं बघ. मम्मी पेपर झालेत की का आता. असं दे. मम्मी प्लीज. फायनल पेपर झाला नाही तुझं. मम्मी काय झालं. नाही जायचं एकदा सांगितलं की नाही. मम्मी हा नाही प्लीज मम्मी नाही प्लीज. अभ्यासाचं बघ त्याच्यापेक्षा. मित्रांनो माझी मम्मी ट्रिपला जाऊ नको म्हणाले. प्लीज काहीतरी सांगा. मम्मी जाऊ काय. नाही जाऊ काय मम्मी प्लीज. अजिबात नाही. शेर चालत असलं तर कुत्री असं मध्ये मध्ये करत असतात. खरं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फोकस ऑन युअर वर्क. मम्मी सांग की. सांग की मम्मी. हे कुत्र्यांचे पाय वगैरे मध्ये येतील खरं तुम्ही कधी थांबायचं नाही. आपल्या कामावर कायम फोकस ठेवायचं. ए पोरा बघ तुझ्या बापाला. मम्मी सांग की. कोण म्हणते माहिती तुला असं. त्याच्यावर पुरावे झाले म्हणे. काय तो असं मुलीना वगैरे रडवतोय की नाही म्हणून कोणतरी म्हणजे आरोप करत होते. नाही आपल्या फेक असते. पोरींना असं रडवतात म्हणून. नाही खरोखर मग तो सांगत होता. मम्मी सांग की. आपल्या पोरींना ही मुसलमानची लोक किंवा काय सांग की. जाऊ का नको. किती वेळा तेच सांगू तुला. काय दीदी का बस की. चुकला सगळं. आता दीदीला कसं मारतोय बघा मी. मम्मी सांग की हिला. सांग की जाऊ का नको. हा जा म्हटले. सांगितलं नाही का तुला हम्म. बसमध्ये पार्ट्या काय माहित दीप्ती दिदेस मी म्हटलं होय अक्षा काय माहित कोण अक्षय भेटला असेल. फोटो दाखव की. जाऊ ना मम्मी. मम्मीने ट्रिपची परमिशन दिल्या. आता सांगतो सगळ्याला ट्रिपमध्ये मज्जा काय असते ती. घरातून ट्रिपची परमिशन भेटल्या आणि आम्ही सगळे मित्र एकत्र जाणारी ही आमची पहिली ट्रिप आहे. त्यामुळे ट्रिप एकदम फुल म्हणजे बक्षुदेनं पूर्ण मज्जेने होणार आहे. पूर्ण एन्जॉयमेंट होणार आहे. पूर्ण एनर्जी असणार आहे. त्यामुळे जो पुढचा व्लॉग येणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी पाहावं. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा.